ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. श्रोतेकृत ज्ञानदेवांची स्तुती व पुढील विषयाची प्रस्तावना. ओव्या आहेत 854 ते 863. श्रोते आता ज्ञानदेवांच्या व्याख्यानाची स्तुती करत आहेत. तव श्रोते म्हणती राहे, हे परिहास ठावो आहे. बिहिसी का वाये कवी पोषका. तेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कुठे आहे. हे कवी पोषका, तू व्यर्थ का भीतोस. तू ते श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रकट करी. जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही. जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रकट कर, असे तुला श्री मुरारीने सांगितले आहे. ते देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त. हेही म्हणता चित्त दाटैल तुझे. देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रकट करावेस, हे जे देवांचे मनोगत आहे ते तू आपल्या वक्तृत्वाने म्हणजे अज्ञानाची लक्षणे सांगण्याने स्पष्ट दाखवित आहेस. असे म्हणण्याने देखील तुझे चित्त संत मंडळी माझी स्तुती करत आहेत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल. म्हणून असो हे न बोलू, परी साविया ग तोषलू. ते ज्ञान तरी ये मिळविलो श्रवण सुखाची ये. म्हणून हे राहू दे, आम्ही हे बोलत नाही, परंतु अरे आम्हा सहज संतोष झाला आहे, कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस. आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. तर आता यानंतर तो श्रीहरी जे बोलला ते लवकर सांग. या संत वाक्या सरीसे म्हणितले श्री निवृत्ती दासे. जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की महाराज ऐका. देव असे म्हणाले, म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा. आई केला तो जाणावा अज्ञान भागू. देव म्हणतात, अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा. ज्ञान विखी चांगा दृढ होईजे. अर्जुना, या अज्ञान भागाकडे पाठ करून म्हणजे या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. मग निर्वाळी लेनी ज्ञाने ज्ञेय भेटेल मने. ते जाणावया अर्जुने आस केली. मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात म्हणजे ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल ते ज्ञेय स्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. तव सर्वज्ञांचा राबो म्हणे जाणवनी तयाचा भावो. परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता. तेव्हा सर्वज्ञांचे राज्य जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता तू ज्ञेयाचे स्वरूप आहे, आम्ही तुला सांगतो. ज्ञानदेवानी अज्ञान लक्षणांचा विस्तार केल्याबद्दल आपली भूमिका सांगितली की आपल्या मुखातून भगवंतांनी गीतेच्या श्लोकांचे स्पष्टीकरण केलेले आहे. ही गोष्ट श्रोत्यांनाही मान्य झाली. मग ज्ञानदेवाने श्रोत्यांच्या बरोबर एक संवाद रंगवलेला आहे. ज्ञानदेवांचे श्रोते सांगत आहेत की असा परिहार देण्याची काही आवश्यकताच नाही, कारण ज्ञानदेव कवी पोषक आहेत, काव्य रसाची पुष्टी करणारे आहेत. पुढे श्रोते म्हणतात की तशी आज्ञा ज्ञानदेवांना भगवंतांनीच दिलेली आहे. आपल्या शब्दातील गूढार्थ प्रकट करण्यास भगवंतांनीच सांगितलेले आहे. त्यामुळे देवांचेच मनोगत ज्ञानदेव सांगत असताना श्रोत्यांना ते व्याख्यान कंटाळवाणे होईल अथवा आवडणार नाही अशी शंका घेण्याचं कारणच नाही. पुढे श्रोते सांगतात की तू आम्हाला भगवंतांनी गीतेत जे सांगितलेलं आहे ते स्पष्ट करून सांगत आहेस. तेव्हा हा सर्व परिहार राहू दे, आम्ही तुझ्या व्याख्यानाने संतुष्ट झालो आहोत. श्रोत्यांच्या मुखाने ज्ञानदेवानी आपल्या गीतेवरील टीकेची भलावण केली. त्यावेळी एक सुंदर दृष्टांत वापरलेला आहे. ज्ञान तरी ये मेळविलो. ज्ञानदेवांनी श्रोत्यांना जणू ज्ञानरूपी नौकेतून गीतारूपी जलाशयात फिरवून आणलं आणि श्रवणसुख प्राप्त करून दिलं. असं म्हणून श्रोते ज्ञानदेवांना श्रीहरीनं पुढे अर्जुनाला कोणता उपदेश केला ते ऐकण्यास उत्सुक असल्याचं सांगत आहेत. श्रोत्यांचे उत्तर ऐकून ज्ञानदेवांनी पुढील विषयाची प्रस्तावना केलेली आहे.
भगवंतांनी ज्ञान लक्षणांमध्येच अज्ञान लक्षणांचाही अंतर्भाव केला. तेव्हा अज्ञान लक्षणांचा त्याग करून ज्ञान लक्षणे अंगी बाणवण्यास भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. कारण ज्ञान लक्षणे अंगी बाणवल्याशिवाय ज्ञेय वस्तूचे ब्रह्म त्यात प्रवेश होणं शक्य नाही. तेव्हा अर्जुनाने भगवंतांना ज्ञेयाचं स्वरूप सांगण्याची विनंती केली. ज्ञानदेवाने श्रीकृष्णांना सर्वज्ञांचा रावो असं विशेषण वापरलेलं आहे. श्रीकृष्ण हे सर्वज्ञांचे राजे आहेत व तेच स्वतः या ज्ञेयाचे स्वरूप स्पष्ट करून सांगणार आहेत असं म्हणून त्यांनी आपली टीका पुढील श्लोकाशी जोडून घेतलेली आहे. कारण पुढील 12व्या श्लोकापासून 17व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी ज्ञेय जे परब्रह्म त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ज्ञानदेवकृत परब्रह्मचे स्पष्टीकरण आपण उद्यापासून पाहू.